या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहणार आहोत की वर्षाताई वेणूच्या फोटोसमोर उभं राहून म्हणत असतात की वेणू, किती सुंदर दिसतेस ग तू या फोटोमध्ये. खरंच तू असायला हवी होती. तू जर असते ना तर इतक्या वर्षात काय काय झालं ना त्याबद्दल आपण खूप गप्पा मारल्या असत्या. तर इकडून राधाबाईनी आणि केशवभाऊ गपचूप लपून छपून तिथून बाहेर निघून चाललेले असतात. ते आता वर्षाताईंना वेणूच्या फोटोच्या काचेमध्ये दिसतं आणि त्या मोठ्यानेच ओरडतात आणि म्हणतात की थांबा, तुम्ही कुठे इथून जायचं नाही. राधाबाईनी आणि केशवभाऊ जरा घाबरतात आणि ततमम करू लागतात. वर्षाताई विचारतात की तुम्ही दोघं जण कुठं चाललात आत्ता. तर राधाबाईनी म्हणतात की आम्ही बाजार आणायला चाललोय. वर्षाताई म्हणतात की दोघं दोघं जायची काय गरज आहे. केशवभाऊ म्हणतात हा ना, दोघं दोघं जायची काय गरज आहे. राधा तू जा आणि सगळा बाजार करून घेऊन ये, मी थांबतो इथे. तर राधाबाईनी राड्याचं नाटक करत म्हणायला लागतात की मी कशी एकटी जाणार, माझी कंबर किती दुखते, मला नाही जमणार. तर केशवभाऊ राधाबाईंवरती ओरडतात आणि म्हणू लागतात ये, मी तुझा नवरा आहे ना, माझ्यावरती ओरडतेस का. तर वर्षाताई काठी जोरात केशवभाऊच्या पायावरती आपटतात आणि म्हणतात नवरा असला म्हणून काय झालं, बायकोवरती ओरडतोस का. बाय द वे, तुमच्या घरात पाहुणे आल्यावरती त्यांना चहा कॉफी विचारण्याची काही पद्धत आहे की नाही. तर केशवभाऊ म्हणतात हो हो, तुम्ही ना कॉफी प्या कॉफी. तर वर्षाताई म्हणतात की आता तेही तुम्हीच ठरवणार का. बरं ठीक आहे, जा आणि माझ्यासाठी कॉफी घेऊन या. असं म्हटल्यावरती आता हे दोघं जण किचनमध्ये निघून जातात. तर आता हे दोघं जण आतमध्ये गेल्यावरती वर्षाताई हसत म्हणतात या अशोकने पण ना काय काय माणसांना पाळून ठेवले. तर इकडे आतमध्ये राधाबाईंनी वर्षाताईंच्या नावाने किसकिस करत असतात. तर केशवभाऊ मात्र वर्षाताईंच्या या सौंदर्याला भुललेले असतात. ते म्हणतात काय दिसती ना ती, किती सुंदर दिसते ना, जणू काही स्वर्गातली अप्सरा अप्सराच वाटती मला. तर राधाबाईंनी केशवभाऊंच्या तोंडावरती पाणी मारत म्हणतात की तुम्हाला जेव्हा ह्या घरातून बाहेर काढतील आणि उकळत्या तेलात घालतील ना, नरकात जाल ना तुम्ही, मग तुम्हाला कळेल काय अप्सरा ती. शरम नाही वाटत का हो तुम्हाला. यावरती केशवभाऊ म्हणतात अगं हो ग, तूच माझी अप्सरा. तर राधाबाईंनी म्हणतात हा, अप्सरा काही नाही, हा ढंग नाही त्या बाईला, नुसती गोड गोड बोलते आणि आतमध्ये काळं कुट्ट मन घेऊन फिरते. तर इकडे खाली इरा ईशानला मोठमोठ्याने आवाज देत असते. ईशान पळत पळत येतो. इरा म्हणते अरे चल घरी जाऊयात. तर ईशान म्हणतो नाही नाही, अजून खेळायचे, चल चल, असं म्हणत तो तिथून पळतो. इरा म्हणते काय अरे तू पण. तर त्याच्या पाठीमागे त्या तोरणे पळत असतात. ते इराला विचारतात ये इरा, ईशानला पाहिलंच का. तर इरा म्हणते की हो, तो इकडे पळत गेला, पण झालंय काय. तर तोरणे म्हणतात झालंय काय विचारतेस काय, आता हा गेला ईशान माझ्या हातातून. असं म्हणत ते तोरणे सुद्धा ईशानच्या पाठीमागे पळतात. आता काय गोंधळ घालून ठेवला ईशानने कुणास ठाऊक. असो. तर इकडे राधाबाईंनी कॉफी घेऊन वर्षाताईंना द्यायला निघतात. तर केशवभाऊ त्यांच्या हातातली कॉफी ओढतात आणि स्वतःच्या हाताने वर्षाताईंना कॉफी देतात. आता वर्षाताई कॉफी पीत पीत विचारतात काय हो तुम्ही काय स्वतःला समजता, म्हणजे तुम्ही कुठले. ती राधाबाईंनी म्हणतात की आम्ही चंद्रपूरचे. केशवभाऊ म्हणतात की ह्या अडाणी माणसांना ना सांगायची काही पद्धतच नाही, आम्ही ओवाळ्याचे. वर्षाताई म्हणतात की तुम्ही ओवाळ्याचे आणि अशोकसोबत तुमचा काय संबंध. तर केशवभाऊ म्हणतात की अशोकसोबत संबंध नाही आहे, आमचा वेणूशी संबंध आहे. वेणू माझ्या मावशीची पोरगी आहे, मी तिचा मावस भाऊ लागतो. तर वर्षाताई म्हणतात काय सांगता तुम्ही, पण वेणू तर कोकणातली, मग ओवाळ्याचे तुम्ही कसं काय बरं. तर केशवभाऊ म्हणतात कसं आहे ना ते, वेणूची आई ही विदर्भातली, लग्नानंतर तिला कोकणात दिलं गेलं ना. वर्षाताई म्हणतात बरं बरं ठीक आहे. पुढे वर्षाताई किशाभाऊंना विचारतात तुम्ही काय करता बरं. तर किशाभाऊ पटकिनी म्हणतात की मी पितो. वर्षाताई म्हणतात काय. तर राधाबाईंनी त्यांची बाजू घेत म्हणतात पितो म्हणजे लिंबू पाणी, त्यांना सारखं लिंबू पाणी प्यायला लागतं ना. किशाभाऊ आता बाता मारायला सुरुवात करतात आणि म्हणतात ते काय ना, आमच्याकडं मोठमोठ्या लिंबांची बाग आहे, एवढा एवढा लिंबू आहे. आता हे एवढा एवढा लिंबू दाखवल्यावरती राधाबाईंनी म्हणतात काय सांगता, एवढा लिंबू कुठे आहे बाग. वर्षाताई म्हणतात की ह्यांना माहिती नाही का तुमची बाग. तर किशाभाऊ म्हणतात ते काय ना, ती बाग माझ्या नावावरती आहे ना, त्याच्यामुळं हिला काही माहिती नाही. वर्षाताई राधाबाईंना म्हणतात की बरोबर बोलात तुम्ही, ह्यांच्या डोक्यावर जरा परिणाम झालाय. कोणत्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट झाली. किशाभाऊ म्हणतात काय, कोणत्या डॉक्टरकडे म्हणजे मला काय शाळेला डॉक्टरची गरज आहे, मला काय डॉक्टरची गरज नाहीये. तर राधाबाईंनी किशाभाऊंना कानामध्ये हळूच आठवण करून देतात की अहो असं काय करताय, तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय ना. किशाभाऊ म्हणतात हां हां बरोबर बरोबर. पुढे आता ते वर्षाताईंना म्हणतात ते काय ना, मला जगभर फिरायची सवय आहे, मी खूप शौकीन आहे ना. मी आत्तामध्ये अमेरिकेला गेलो होतो, जीवाची अमेरिका करायला. अमेरिकेला गेलो, जपानला गेलो, इंग्लंडला गेलो, मग परत अमेरिकेवरून चालत चालत मुंबईला आलो. वर्षाताई म्हणतात की काय सांगता तुम्ही, अहो अमेरिकेहून चालत चालत मुंबईला आलात. किशाभाऊ म्हणतात हां, आता मला काय काम आहे, आता मी आमच्या सगळ्या बागा आहेत ना, त्या लोकांना काम करायला दिलीत, माणसं ठेवलीत मी काम करायला, मी मात्र स्वतः राजासारखं राहतो. वर्षाताई म्हणतात हो, तुम्ही मोठे राजेशाही थाट दिसतोय तुमचा. आता हे किशोरभाऊ कायच्या काही बाता मारायला सुरुवात करतात. म्हणे मी राजा आहे राजा, आमच्या गावाला लोक देवाऱ्यामध्ये माझा फोटो ठेवतात आणि माझी पूजा करतात, मला देव समजतात देव.
तर वर्षाताई म्हणतात, "हो का? तुमचा ॲक्सिडेंट झाला होता का?" तर राधाबाईंनी म्हणतात, "हो ना, भैरवीच्या गाडीला येऊन धडकले हे." वर्षाताई मोठ्यानेच म्हणतात, "काय भैरवीच्या गाडीला?" केशवभाऊ म्हणतात, "हां ना, तिची गाडी आली आणि मी धडकलो आणि खाली पडलो." वर्षाताई म्हणतात, "हां, त्याचाच परिणाम दिसतोय हा." केशवभाऊ म्हणतात, "बरं, तुमची आणि अशोक भाऊजीची ओळख कशी?" यावरती आता वर्षाताई सांगतात, की "अशोक आणि वेणू आमची घनिष्ठ मैत्री. अशोक ज्या चाळीत राहत होता त्याच चाळीत मी पण राहत होते. तिथूनच आमच्या मैत्रीला सुरुवात झाली. अशोक आमच्या चाळीचा हिरो होता, हिरो. त्याचे एक एक कारणं मी जर सांगितले ना तर अख्खा एक चित्रपट बनेल 3 तासाचा." आता हे ऐकून राधाबाईंनी आणि केशवभाऊंना मोठं नवल वाटतं. पुढे वर्षाताई म्हणतात, की "अशोक आमच्या चाळीचा हिरो होता. बाहेरून असा उद्धट वाटायचा, पण मनाने अगदी प्रेमळ. त्याचं लग्न माझ्याच जवळच्या मैत्रिणीशी, वेणूशी झालं आणि जेव्हा त्यांचं लग्न झालं तेव्हा मी वेणूची पाठराखण म्हणून इथे आले. आता समजलं ना तुम्हाला, की मी अशोकला आणि वेणूला तुमच्यापेक्षा खूप जास्त ओळखते ते." यावरती हे दोघं जण म्हणतात, की "हो, समजलं, समजलं." तर इकडे इरा मोठमोठ्याने ईशानला आवाज देत असते. पाठीमागून अशोक मामा येतात आणि म्हणतात, "काय गं, इथं काय करतीस? आणि ईशान ईशान काय ओरडतीस? कुठे गेला ईशान?" इरा म्हणते, "माहिती नाही." तर अशोक मामा म्हणतात, "माहिती नाही म्हणजे?" इरा म्हणते, "अहो म्हणजे तो माझ्याबरोबर सोसायटीत आला, पण त्यानंतर कुठे गेला ना काहीच माहिती नाही." अशोक मामा म्हणतात, "रस्त्यावर हरवलाय का काय कुठे?" तर इरा म्हणते, "नाही म्हणजे आम्ही दोघं जण सोसायटीमध्येच होतो आणि तो आत्ताच इथून पळून गेला." तर अशोक मामा म्हणतात, की "नक्कीच कियानबरोबर हा उनाडक्या करत असेल. एकदा भेटून ना त्याला चांगलाच बदलून काढतो." तर हिरा म्हणते, "अहो आजोबा, ते तोरणे काका पण आहे ना, ईशान ईशान म्हणून ओरडत होते, त्याच्या पाठीमागे पळत गेले ते." तर अशोक मामा म्हणतात, "काही मीटिंग वगैरे आहे की काय?" हिरा म्हणते, "ते नाही माहिती, पण तोरणे काका मात्र चांगलेच वैतागलेले होते." अशोक मामा म्हणतात, "बरं ठीक आहे, तू चल घरी, तू नको काळजी करू, तो येईल." असं म्हणून आता हे दोघं जण घरी यायला निघतात. तर इकडे वर्षाताई देव्हाऱ्यासमोर जातात आणि हात जोडतात आणि ह्या दोघांना म्हणतात, की "इथे दिवा कोण लावतं?" तर किशाभाऊ म्हणतात, "मी लावतो." "दुसरं कोण लावणार?" "मीच लावतो." तर राधाबाईंनी म्हणतात, "मग आता लावता येत नाही का? संध्याकाळ झाली ना, दिवा लावा आणि शुभम करोती म्हणा." आता ह्या दोघांना शुभम करोती नीट म्हणताच येत नाही. वर्षाताई म्हणतात, "चला व्हा बाजूला, मी म्हणते." असं म्हणत आता वर्षाताई शुभम करोती म्हणतात. तितक्यात आता बाहेरून अशोक मामा आणि इरा दोघं जण आतमध्ये येतात. वर्षाताईंची शुभमकरोती म्हणून होते. अशोक मामा म्हणतात, "अगं वर्षा, तू इथे?" तर वर्षाताई म्हणतात, "अरे अशोक." असं म्हणत जवळ येतात आणि म्हणतात, "मी तुला ना पहिल्यांदा कडकडून मिठी मारणार आहे." अशोक मामा म्हणतात, "नाही नाही थांबा, मी आधी हातपाय तोंड धुवून येतो, देवाला नमस्कार करतो. शिस्त म्हणजे शिस्त." असं म्हणून अशोक मामा हातपाय धुवायला जातात. तर वर्षाताई म्हणतात, "हा असा काय आहे?" तर इरा म्हणते, "ते असेच आहेत." आता अशोक मामा हातपाय तोंड धुवून आल्यावरती वर्षाताईंना म्हणतात, की "मला फार छान वाटलं तू आलीस तर." तर वर्षाताई अशोक मामांना मिठी मारतात आणि म्हणतात, की "अशोक, खरंच खूप दिवसातून भेटलो, खूप छान वाटलं." आता ह्यांना मिठी मारलेलं असं पाहून इकडे इराला सुद्धा जरा नवल वाटतं. तर राधाबाईंनी आणि किशाभाऊ या दोघांनाही नवल वाटतं आणि ते तोंडाला हात लावून हसू लागतात. पुढे अशोक मामा इराची ओळख करून देतात वर्षाताईंसोबत. वर्षाताई अशोक मामांना म्हणतात, "बरं झालं, आता चांगलाच तावडीत सापडल्यास माझ्या, घेतेस तुझी हजेरी?" तर अशोक मामा मात्र तिथून पळ काढायचा प्रयत्न करतात. राधाबाईंना म्हणतात, "ओ राधाबाईंनी, काय चाललंय तुमचं? काही स्वयंपाकाची तयारी कुठपर्यंत आली? हां, जेवायचं नाही का? संध्याकाळ झाली." तर वर्षाताई अशोक मामांशी बोलायचा प्रयत्न करत असतात. अशोक मामा मात्र वर्षाताईंना थोडं टाळण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यात आता संयमी येते. अशोक मामा संयमीवरती ओरडू लागतात आणि म्हणू लागतात, "काय गं, तुला एवढा उशीर आज का झाला?" संयमी म्हणते, की "ते सबमिशन करायचं बाकी होतं ना." अशोक मामा म्हणतात, "झालं का मग?" संयमी म्हणते, की "हो." पुढे आता अशोक मामा संयमीची आणि वर्षाताईंची ओळख करून देतात. पुढे आता वर्षाताई अशोक मामांशी बोलण्याचा प्रयत्न करू लागतात. तर अशोक मामा म्हणतात, "ए, तू जेवून जाणार आहेस ना? तू जेवून जा बरं का." तर वर्षाताई म्हणतात, "अरे आत्ताची संध्याकाळ झाली, लगेच कुठं जेवायचं?" तर अशोक मामा म्हणतात, "नाही, आमच्याकडे कसं 8-8:30ला जेवून घेतात आणि 10च्या ठोक्याला सगळेजण लाईट बंद करतात आणि झोपून घेतात. शिस्त म्हणजे शिस्त." वर्षाताई म्हणतात, "अरे तुला झालंय काय? तू असा का वागतोयस?" तर आता संयमी नीरा म्हणतात, की "हे असेच आहेत." आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आपण असं पाहणार आहोत, की आता अशोक मामांनी जे जे काही करामती केल्या होत्या त्यांच्या लहानपणी, तरुणपणातल्या, त्या सगळ्या काही वर्षाताई इरा, ईशान, संयमी ह्यांना सांगतात. आता हे ऐकून ह्या तिघांनाही फार नवल वाटतं. तर आता उद्याच्या भागात आपल्याला अजून काही कॉमेडी पाहायला मिळणार आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.